आमच्या गणा भाऊनं नवीन गाडी घेतली. गाडीचे पेढे वाटाना बा म्हटलं. गावात पेढे वाटले गाडीचे की गाडी पेट्रोल कमी पेते. पेढा खाऊन नेमका घरात आलो तेवढ्यात हे बुवा आले आमच्या घरी. बुवा म्हणत आपला गुंठा विक्री आहे तो तुम्हालाच घेणं पडते. गावामध्ये आपले 2 गुंठे आहे त्याच्या बाजूलाच या बुवाचा 1 गुंठा आहे. ठीक आहे म्हटलं बा काही वांदा नाही घेऊन टाकू. 5000 शिल्लक घ्या म्हटलं पण खरेदी आजच करू. मम्मीले म्हटलं कर तयारी आपल्याला नांदुरा जाणं आहे खरेदीले. पण आपल्या तयारीचा काही विषय नसते. तोंडावर पाणी मारलं की धकले नांदुरा. लगेच काढली आपली स्प्लेंडर मम्मीले बसवलं मागेन घेऊन आलो नांदुऱ्यात. पहिले मम्मीले बँकेत सोडून दिलं म्हटलं तू पैसे काढून ठेव मी आलोच. आपली स्प्लेंडर घेऊन नांदुऱ्यातल्या खरेदी विक्रीच्या ठिकाणी आलो. पण गावाकडची खरेदी बा किती शॉर्टकट असते. 500 रुपयाचा स्टॅम्प घेतला वाइंडरले म्हटलं लिहून द्यावा ते म्हणत नाही टाईप करून आण. टाईप बी केला ना हातात सह्या बी घेऊन घेतल्या. त्याला अजून शिल्लकचे 2-3 कागद जोडले झाली खरेदी. मम्मी आली तेवढ्यात बँकेतून. बुवाले पैसे कॅश मध्ये पाहिजे होते म्हटलं बस आता मोजा. सगळे पैसे दिल्यावर बुवाले अजून 1000 रुपये दिले. म्हटलं राहू द्या हे तुम्हाला मातर्फे. खरेदीचं काम आटपल्यावर पियुष भाऊच्या दुकानावर आलो. किती दिवसापासून मम्मीच्या मोबाईलचा ग्लास तुटेल होता. विशाल भाऊनं फुल फिनिशिंग सोबत नवीन ग्लास लावून दिला. मग निघलो आम्ही घराकडे. नांदुऱ्यातच आमची गाडी पंक्चर झाली. काय घोर आहे रे बा म्हटलं. कोणतंही काम करायला जा आपल्यासोबत कांडच होते. एवढं तरी बरं की आपलं ट्यूबलेस टायर आहे. 5 मिनिटात काम जिकडच्या तिकडे. पंक्चर जोडून आम्ही चाललो आता घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ.